मध्य नाशिक मतदारसंघात भाजपच्या वतीने प्राध्यापक देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। यामुळे विरोधकांची चांगलीच पंचायत झाली आहे। प्राध्यापक फरांदे यांना उमेदवारी मिळणारच नाही असा फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा काही विरोधकांकडून जोरदार प्रयत्न झाला। शहरात तशी चर्चाही घडून आणण्याचा प्रयत्न झाला। ज्यावेळी फरांदे यांना उमेदवारी जाहीर होईल त्यावेळी त्यांच्याविषयी नकारात्मकता तयार झालेली असेल यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले। मात्र या काळातही कोणतीही प्रतिक्रिया न देऊन फरांदे यांनी विरोधकांना संभ्रमात ठेवलं। दुसरीकडे त्यांचे प्रचार कार्य अव्याहतपणे सुरूच होते। फरांदे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरभरातून त्यांच्या कार्यालयात जी गर्दी झाली ती बघता विरोधकांनी नकारात्मकता पसरविण्याचा केलेला प्रयत्न पूर्णतः अयशस्वी झाल्याचे स्पष्ट झालं। किंबहुना विरोधकांनी पसरवलेल्या अफवांमुळे फरांदे यांच्याकडे सहानुभूतीने बघितले जात आहे। मुळात मध्य नाशिक मतदारसंघात फरांदे यांच्या व्यतिरिक्त भाजपकडे कोणताही सक्षम उमेदवार नव्हता। या मतदारसंघातील बहुतांश भाग हा भाजपचा प्रभाव असलेला भाग असल्यामुळे शिंदे गटाचीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यात इच्छा नव्हती। त्यातच तब्बल 27 माजी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्त्यांनी फरांदे यांच्या उमेदवारीचा आग्रह धरल्यामुळे त्यांच्या पाठीशी असलेल्या फळीचाही विरोधकांना या काळात अंदाज आला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।